मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धनप्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर खरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी। एका सर्वसाधारण घरातील तरणी ताठी पोर तिच्या घरच्यांसमोर हा विषय मांडायचा म्हणजे नाग हे अतिशय नामुष्कीची आणि लाजिरवण्याची परिस्थिती आहे। गौरीताई, तेजू सध्या माझ्या घरी आली। जे काय करून ठेवलेस ना ते निस्तरता निस्तरता इथे नाकी नऊ आलेत आमच्या। त्या मुलीचा पत्ता नाहीये। मला ना वेळ लागणार आहे आता खरंच। मला हवी ती बातमी ऐकायला मिळाली पाहिजे। हो, हवी तीच बातमी ऐकायला मिळणार। हा, येतो। आज जा, आज जा, जा। सगळंच अफाट आहे, घाबरवणारं आणि काळजाचा थरकाप उडवणारं। घरी बाबा काळजीत आहेत, तेजू बेशुद्ध पडलेली आहे। या क्षणी खरं तर तेजूला माझी गरज आहे। तेजू बेशुद्ध का पडली असेल? रागिणी आई काही बोलली तर नाही तिला? की विक्रमच्या या प्रकरणाचा तेजूच्या मनावर परिणाम झाला आणि त्याचं दडपण तेजूवर आलं आणि ती बेशुद्ध पडली। त्यात ती विनायकच्या घरी का गेली? म्हणजे विनायक इतक्या जवळचा मित्र आहे का तेजूचा? आता इतक्या तणावात तेजूची प्रेम कहाणी तर फणावर काढणार नाही ना? देवा, काय गुंतागुंत आहे। हा भैरव पण येत नाही। अर्थात ऑफिसचा संपूर्ण भार भैरववर आलाय, पण भैरवनी आलं पाहिजे इतक्यात। आणि भैरव इथे येण्याआधी मोहनचे पप्पा इथे आले तर मी काय बोलणार आहे त्यांच्याशी? सॉरी सॉरी। अरे किती उशीर। अगं सगळी कामांची जुळवाजुळव केली आणि लगेच आलो। अरे हो, मला माहिती आहे, सगळा भार तुझ्यावरच पडतोय ना। ते जाऊ दे, मला सांग मोहनचे पप्पा नाही आले? अरे हो, मोहन आता माझ्या सोबतच होता। तो त्याच्या वडिलांना आणायला गेलाय। बर। त्याचे वडील अरे सैबैर झालेत रे, म्हणूनच तो त्याला आणायला गेला। आता आपल्याशी कसे बोलतात काय माहिती, मला अंदाज आलाच होता। साहजिकच आहे ना, शेवटी त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न। अरे हो, एक सांगायचं राहिलं। काय? अरे त्या विनायकचा फोन आलेला। तेजूची तब्येत बिघडली आणि ती त्याच्या घरी आहे। काय? हो, तेजू बेशुद्ध पडली आहे। बेशुद्ध? हो, मी डॉक्टर शेंबेकरांना फोन केला आणि त्यालाही सांगितलं की त्यांना बोलवून घे। बर। काय विचारू नकोस, मला काही सुचत नाहीये। शांत राहा।
मी आलो आहे ना, शांत हो. बरं झालं भैरव तू आलास, नाही तर काय माहिती मी कसं हँडल करणार आहे सगळं. काळजी नको, होईल, ठीक होईल सगळं. अरे डॉक्टर शेंबेकर येत आहेत का बघ. हो जा. हो बघतो. हे बघा, मोहननी मला इथे आणलं भेटण्यासाठी, पण मला हे कळत नाही की या भेटीचं प्रयोजन काय. नाही म्हणजे मला या विषयावर बोलायचंच नाहीये, भेटायचंही नाहीये कोणाला. कारण मला एवढं माहिती आहे की माझ्या मुलीची, माझ्या स्वराची काहीही चूक नाही. सतत आनंदी, निष्पाप पोरगी, आनंदी असायची कामात ती. आता एकदम गप्प झाली ती. हे सगळं भयान आहे. नाही पाहत मला तिचा चेहरा आता. याला पण मी सांगितलं होतं की बाबा रे, या अशा मुलाबरोबर मैत्री करू नको. विक्रम सारखा मुलगा तुझा मित्र नाही होऊ शकत. आपण गरीब आहोत रे. हे श्रीमंतांच्या मुलाला सगळं शोभून दिसतं रे, पण आपलं काय. असं नाहीये काका, आपण जसा विचार करू तसं जग दिसतं. हो, आणि रावसाहेबांनी स्वतःच तुम्हाला भेटायला सांगितलंय. काका, बाबा कधीच कोणावरही अन्याय करत नाही. मग श्रीमंत गरीब असण्याचा प्रश्न येतोच कुठे. मुळातच आमचा विक्रम जरा तापट डोक्याचा आहे. त्याला खूप काही करायचं असतं, पण जरा काही मनाविरुद्ध झालं ना की तो चिडतो. पण काका, तो मनाने खूप चांगला आहे. आणि तसंही चूक ही दोघांची आहे ना. म्हणजे स्वराने सुद्धा स्वतः भान ठेवायला हवं होतं, नाही का काका. आपण यातून मार्ग काढू. नाही म्हणजे रावसाहेबांनी स्वतः सांगितलंय मार्ग काढायचा. पण या प्रकरणाची सध्या वाच्यता नको कुठे. हो, असं आहे ना, उगाच लोकांना विषय मिळतात सगळ्याला. असो काका, स्वरा बरी आहे ना. बरीच म्हणायची. काळजीत असते सतत. लग्न ठरवलं होतं आम्ही तिचं. आता ती नाही म्हणते. ती स्वराला आणि तिच्या आईला साताऱ्याला पाठवून दिलं. काय? हो, तिथे स्वराचा मामा राहतो. 4 दिवस त्यांना बदल मिळेल आणि मला इथे काही मार्ग शोधता येईल. ठीक आहे काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला लवकरच भेटते. तसा निरोप पाठव. आणि रावसाहेबांना कसं भेटायचं ते आपण ठरवूया. गौरी ताई, स्वरा माझी मुलगी नाही तर इज्जत आहे हो. आणि आम्हा गरिबांची इज्जत आम्हाला खूप. काका प्लीज असं बोलू नका. काका तुम्ही निश्चिंत राहा. आपण रावसाहेबांना
म्हणजे माझ्या बाबांना आपण लवकरात लवकर भेटूया. आणि तुम्ही या संदर्भात सध्या तरी कुठेही बोलू नका प्लीज. येऊ मी? हा, हा. चल बरं. पप्पा हम्म. आपण पण निघूया. हा नाही तू तू निघ, मी जरा थांबतो. आता एक नवीन खेळी सुरू होणार. आता भावनांच्या बाजारामध्ये व्यवहाराची प्यादी चालवली जाणार. जीवनाच्या सारी पाटावर माझ्यासारख्या अगतिक विदूषकाचं नाटक सादर केलं जाणार आणि माझ्या त्या अगतिकतेवर श्रीमंताची बोली लागणार. माझ्या मुलीच्या सुखाची, तिच्या भावनांची, तिच्या अगतिकतेची बोली. अगतिक असते ती मुलगी आणि अगतिक असतो तिचा बाप आणि अगतिक असते परिस्थिती. अगतिक असलेल्या माणसाला पोषणारे श्रीमंत शिकारी भरपूर आहेत या जगात. आता त्यांच्याकडून व्यापार मांडला जाणार. व्यापार. जो संबंध समाजाने मान्य केला त्याचं कौतुक केलं जातं, पण ज्या संबंधाची बुनियादच, त्याचा पायाच व्यभिचारावर अवलंबून असतो, त्याच्या भारी येतं फक्त लांछन, कलंक. आणि तो दुर्दैवी मी आहे. मी भास्कर महाजन या क्षणी अशा अवस्थेमध्ये आहे की जिथे माझ्या आत्मसन्मानाचा व्यापार करावा लागणार. माझ्या मुलीच्या सुखासाठी व्यापार करावा लागणार आहे. माझ्या मुलीच्या सुखासाठी. इतकी रात्र झाली पण अजूनही या मुलीचा पत्ता नाही. मी इतकं काटेकोरपणे समजावून सांगून सुद्धा ही बेजबाबदार कशी वागतात मुलं. माझ्याच नशिबात का आलंय हे सगळं. यांना का कळत नाही त्यांच्या जबाबदाऱ्या. ही दोघं जर का अशीच वागत राहिली ना तर रावसाहेब यांच्यावरती विश्वास तरी कसा ठेवणार. आधीच त्या विकीच्या मूर्खपणामुळे एक प्रकरण अंगाशी आलं. त्यात आता तेजूच्या वागण्यातही फरक पडत चाललाय. माझ्या समोर असताना ती गौरीची बाजू घेते. हिला कधीपासून वडिलांचा इतका पुळका यायला लागला. शेवटी माझ्याच मुलीला माझ्या मेहनतीची, माझ्या संस्काराची किंमत नकोशी झाली. की तिला कळून चुकलंय की पैसा आणि सुख हवा असेल तर शेवटी वडीलच जवळ असणं महत्वाचं आहे. तेजूच्या वागण्यातला हा बदल ना मला खूप अस्वस्थ करतोय. विक्रमकडून मी ज्या अपेक्षा बाळगल्या होत्या ना त्याच्यावरती त्यांनी बोळा फिरवला. आणि आता ही मुलगी चुकीचा निर्णय तर घेत नसेल ना. इतकी रात्र झाली तरी अजून या मुलीचा फोन येत नाही. तरणीत आठी पोर काही चुकत तर नसेल ना. मला फोन करून तरी सांगावं असं कसं वाटत नाही हिला. फोन स्विच ऑफ लागतोय. ही संकट एकाच वेळेला का येतात ना हेच कळत नाही मला. वचनबद्ध गौरी. मम्मा कसला विचार करते. विचार करायलाच लावताय ना तुम्ही दोघं.
तू दिवे लावलेत त्याचा घोर काय कमी लागला होता माझ्या जीवाला? ते आता ही मुलगी रात्री बेरात्री कुठे फिरते कोणास ठाऊक. तर मला एक सांग, तिच्या मैत्रिणीचा नंबर आहे का तुझ्या जवळ? आता माझ्याजवळ कसे असणार? अरे भाऊ आहेस ना तिचा, सरळ सांगून मोकळा माझ्याजवळ कसा असणार. शोध ना मग. तुला काळजी वाटत नाही का रे तिची? मामा एक सांगतो, पण रागावू नकोस. हे बघ, गौरीताई जवळ असेल कदाचित. छान. नाही नाही, गौरीकडेच जा तुम्ही. ही दोघं सुद्धा ना कमाला, कणाच नाहीये तुम्हाला. त्या गौरीच्या आधाराशिवाय ना जगण्याची सवयच नाहीये तुम्हा दोघांना. कारण गौरीताईच आम्हाला पैसे देते. डॅडनं काही विचारलं तर ते डिसिजन गौरीताईवर सोपवता. मग आम्हाला गौरीताईलाच फोन करावा लागतो. मनात नसतं तरी बोलावं लागतं. आणि मामा मला सांग, तुला सुद्धा गौरीताईलाच विचारावं लागतं ना? मग गौरी 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 या मुलीनं ना माझ्या आयुष्याचं मातेरं करून टाकलं. स्वतः जन्माची वैरीण जन्माला आलीये आणि माझ्या नशिबी आलीये ती. कधी कधी ना मला माझीच लाज वाटायला लागते. मला पडणाऱ्या प्रश्नांचे काटे टोचायला लागतात. वाटतं की कोण आहे मी? अस्तित्व काय माझं? किंमत काय माझी? काही कळेनासं झालंय. माझं ना बुजगावणं झालंय, बुजगावणं. आणि त्यात तुम्ही दोघं ही अशी नालायक उपजलायत. मग काय करणार आम्ही? डॅडनी गौरीताईला अशी पोझिशन दिली की आम्हाला तिच्या पायाशी जावंच लागतं. वाह, धन्य आहात, खरंच धन्य आहात. की आता ना शर्थ झाली सगळ्याची. खरंच ढगोळ्यात तुम्ही दोघं जण. कमाल वाटते मला. खरं तर ना शरम वाटते तुमच्या दोघांची. काही वाटत नाही ना? हे एका संकटातून बाहेर यायची नाकी नको की हे दुसरं संकट दारात समोर दत्त म्हणून. कुठे गेली असेल ही पोर? कुठे शोधू मी आता तिला? मामा, येईल गती. अरे येईल का येईल? तरणी ताठी पोर आहे ती. तिचं काही बरं वाईट झालं ना तर तुझे डॅडी मला जिवंत सोडणार नाही विकी. काय करू ना मला काही कळेन असं झालं. कुठे गेली असेल ही तेजू? अहो आता आणखीन काही घडलंय का? हे बघा, तुम्ही आमच्यापासून काही लपवताय का? तुमचा चेहराच सांगतोय काहीतरी घडलंय. काय झालं रामनारायण? काळजी करण्यासारखं कारण नाही ना? हे बघा, जोपर्यंत गौरी घरी येत नाही ना तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही, काही बोलू शकत नाही आणि कुठल्याही प्रकारचे अंदाज बांधू शकत नाही. कसले अंदाज? म्हणजे ती स्वरा भेटली का? ते पण कळत नाहीये. हा विश्वंभर त्या स्वराच्या भावाच्या मागे का लागलाय? प्रत्येक ठिकाणी मवालीपणा दाखवून कामं होत नाहीत. कमाल आहे. अहो अशाने प्रकरण किती चिघळेल. त्या मुलीचे आईवडील आणि ती मुलगी जर पोलिसात गेली तर किती व्याप वाढेल. तो विश्वंभर मेला सुटलाच कसा जेलमधून? अशा माणसाला ना जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी. मवाली मेला. रावसाहेबांच्या नावाचा फायदा घेतो आणि नको ते उपद्व्याप करतो. नाही नाही, चूक विश्वंभरीची नाहीये. धाकट्या मालकीनबाईने ज्या चुका केल्यात ना त्यातली एक चूक म्हणजे या विश्वंभरला त्यांनी बंगल्यावर ठेवलंय. अहो पण रावसाहेबांनी काढायचं ना विश्वंभरला बंगल्याच्या बाहेर. शेवटी रावसाहेबांचं नाव खराब होतं. बरं, गौरी काय म्हणतेय? सध्या तरी सांगण्यासारखं काही नाही.
तुम्ही काम करा, तुम्ही साहेबांना जेवायला वाढा. पण त्यांनी जेवायला नको का? आणि गौरी आल्याशिवाय ते काही जेवायचे नाही. हा सगळा गुंताना विक्रमच्या मूर्खपणामुळे झालाय आणि धाकट्या मालकीनबाई त्याला पाठीशी घालताय. धाकट्या मालकीनबाईंच्या मनात काय शिस्त आहे हे त्या देवालाच ठाऊक. वचनबद्ध गौरी. मम्मा प्लीज आपण डॅडला भेटायला जाऊया का? तेजू आज जा. या घरातून कुणी कुठेही जाणार नाहीये, कळलं? गुड. आता काही घाबरण्याचं कारण नाही रावसाहेब. जरा बीपी लो झाला होता. सततचे ताण तणाव टेन्शन यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो. ओ तेजू अजून घरी आली नाहीये. मग तू तिला फोन करायचा ना. केला ना, 3 तास झाले फोन ट्राय करते सतत तिचा, पण फोन स्विच ऑफ लागतोय. ती मुलगी मला सून म्हणून चालणार नाही हे माझं मत आहे आणि ते कोणीही बदलू शकणार नाही. अगं मला काय कमी मिळालं? मी का तृप्त राहीन? मग मळवट का भरलाय? कारण नशीबवाने